मित्रांनो, स्टार्टर मारला आणि थेट निघालो गगनगिरी गडाकडे. आणि आज आपल्यासोबत ऋतुजा आणि मेवणे पाहुणे होतेच. निसर्गाने नटलेल्या या गगनबावड्याच्या प्रवासाचा आनंद काही वेगळाच आहे. गाडी पुचली गडाजवळ आणि तिथलं वातावरण बघून आपलं तर डोळेच फिरलं. त्याच निसर्गाचा आनंद घेत पोचलो गडावरती. जाऊन पहिलं दर्शन घेतलं. या किल्ल्यावरती गगनगिरी महाराजांचे वास्तव्य होतं, त्यामुळे या गडाला गगनगिरी गड असे म्हणतात. गडावरती तुम्हाला आकर्षक मूर्त्या बघायला मिळतील. पूर्वेकडे तोंड करून असलेली श्री भगवान विष्णूंची मूर्ती एक वेगळंच लक्ष वेधून घेते. मंदिराच्या बाजूला काठावरती असणारी महादेवांची चेहराकृती मूर्ती, डोंगराच्या कडावरती असलेले गणपतीचे मूर्तिचित्र असो, या अशा अनोख्या निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या गोष्टींमध्ये जर पावसाळी वातावरणाची साथ मिळाली तर जणू असं वाटेल की भेटीला स्वर्गच आलाय. आम्ही जोपर्यंत गडावरती होतो तोपर्यंत आबाळाने आमची काही साथ सोडली नाही. पुढे जाऊन महादेवाचे मंदिर आहे, दर्शन घेऊन मागे फिरलो तोपर्यंत आमचं कोकरू भेंडाळलं. मागे मंदिराजवळ येऊन सगळ्यांनी प्रसादाचा लाभ घेतला आणि इथून आपली गाडी थेट निघाली मोरजाई देवीच्या पठाराकडे. तो पठार तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल.